नमस्कार सेविकाताईंनो, आपला आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। तर हे जे स्क्रीनवर आपण बघत आहात बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम, तर हा अभ्यासक्रम आपल्या सर्व अंगणवाडी सेविकांसाठी कंपल्सरी आहे। तर ती अंगणवाडी सेविका 12वी पास असो, 10वी पास असो किंवा 7वी 6वी असो, कारण ह्या अभ्यासक्रमामुळे आपण अंगणवाडी सेविकाची पदोन्नती ही होणार आहे आणि आपण एक शिक्षिका बनणार आहोत। तर ह्या प्रमाणपत्राचे 2 टप्पे असणार आहे। तर पहिला टप्पा हा ज्या सेविका 12वी पास आहे, म्हणजे 12वीपेक्षा पुढचं त्यांचं शिक्षण झालेले आहे, तर हा पहिला टप्पा त्यांचा 6 महिन्यासाठी होणार आहे। तर हा पहिला टप्पा हा सध्या सुरू आहे आणि जो दुसरा टप्पा आहे तर तो 12वीपेक्षा कमी ज्यांचं शिक्षण झालेले आहे त्या सेविकांसाठी 1 वर्षासाठी हा कोर्स होणार आहे। तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की हा कोर्स करत असताना जर आपण पास झालो नाही, कारण बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकेचे म्हणणे आहे, जर ताई आम्ही या कोर्समध्ये आम्ही जर पास झालो नाही तर काय करायचे। तर त्या सर्व अंगणवाडी सेविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे की जे आपण हे कोर्स पूर्ण करत आहोत, तर त्याच्यामध्ये आपण उत्तीर्ण झालो नाही, पास झालो नाही, तर आपल्याला पुन्हा एक संधी ही दिली जाणार आहे। त्याच्यामुळे ह्या अभ्यासक्रमामध्ये सर्वप्रथम आपल्याला 12 घटक संच हे सोडवायचे। त्या घटक संचामध्ये जी प्रश्नपत्रिका येते तर त्यांची आपल्याला पूर्ण उत्तरं ही द्यायची आहे। त्यानंतर जे आपलं स्वाध्याय आहे, ह्या घटक संचाचा जो संक्षिप्त रूप आहे तर तो आपल्याला थोडक्यात लिहायचा आहे आणि तो स्वच्छ अक्षरात लिहायचा आहे, जेणेकरून आपल्याला जर कमी मार्क्स मिळाले किंवा आपण या कोर्समध्ये थोड्या मार्काने उत्तीर्ण झालो नाही, तर स्वाध्यायाचे जे मार्क आहे तर इथं आपल्याला ते देण्यात येणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला स्वाध्याय देखील परिपूर्ण करायचे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे याचा फायदा आपल्याला भविष्यात होणार आहे। शासनाच्या नवीन शिक्षण धोरणानुसार आपली जी पहिली पायरी आहे तर ती आपल्या अंगणवाडी सेविकेला देण्यात येणार आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे। तर तुम्ही बऱ्याच अंगणवाडी सेविकांनी ऐकले असेल की जे 2025चे राज्यस्तरीय जो पुरस्कार आदर्श शिक्षक शिक्षिकांना दिले जात आहे, तर त्याच्यामध्ये एका अंगणवाडी सेविकेचा देखील समावेश आहे। तर त्याच्यामुळे आपण कुठेही खचून न जाता हा अभ्यासक्रम प्रामाणिकपणे पूर्ण करायचा आहे। तर तो कसा करायचा आहे तर आपण थोडक्यात इथं बघणार आहोत। तर सर्वप्रथम ह्या अभ्यासक्रमाची लिंक जे 12वीपेक्षा जास्त शिक्षण झालेले आहे त्या सेविकांपर्यंत ती लिंक पोच झालेली आहे। बऱ्याच सेविकांनी ते घटक संच, प्रश्नपत्रिका, स्वाध्याय हे पूर्ण केलेले आहे, परंतु ज्या आपल्या उर्वरित सेविका आहे ज्या 12वीपेक्षा कमी शिक्षण झाले तर त्यांनी देखील त्यांच्यासोबत बसायचे आहे, जेणेकरून जो दुसरा टप्पा तुमचा आहे तर तो तुम्ही पूर्ण करात आणि सर्व अंगणवाडी सेविका ह्या आपण शिक्षिका व्हाव्यात। तर आपण ह्या कशा प्रकारे पूर्ण करणार ते आपण इथं थोडक्यात बघणार आहोत। तर ही जी लिंक आहे ती बऱ्याच सेविकांना, म्हणजे जे पहिल्या टप्प्याच्या सेविका आहेत त्यांच्यापर्यंत ही लिंक प्राप्त झालेली असेल। तर ही लिंक आपल्याला गुगल फॉर्मॅटमध्ये गुगलमध्ये ओपन करता येते। तर ही लिंक आहे तर ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे। युनिलर्न जे प्लॅटफॉर्म आहे तर त्याच्यावर आपल्याला हे ओपन करून घ्यायचं आहे। तर ज्यावेळेस आपण ते युनिलर्न जो फॉर्म आहे तर तो ओपन केल्यानंतर आपल्याला इथं युजरनेम आणि पासवर्ड विचारले असते। तर युजरनेम आणि पासवर्ड आहे तर ते आपलं जे अंगणवाडीचा कोड आहे तो आपल्याला इथं टाकायचं आहे। आणि दुसरं महत्त्वाचं बघा, पासवर्ड विसरलात ह्याला क्लिक करू नका, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही। कारण जर तुम्ही पासवर्ड विसरला ह्याला क्लिक केला तर तुम्ही जी मेहनत केली आहे ती पूर्ण वाया जाईल आणि हे तुम्हाला आपोआप बाहेर टाकणार आहे। नवीन पासवर्ड तयार करा, नवीन नोंदणी करा आणि नवीन सगळं हे करावं लागणार आहे। त्याच्यामुळे ह्या ठिकाणी आपण मुळीच क्लिक करू नका। तर हे पासवर्ड युजरनेम टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन ह्याला क्लिक करायचे आहे। तर ह्याला क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारे आपलं जो बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे ब्लेंडेड कोर्स, तर तो असा ओपन होणार आहे। तर आपण ज्यावेळेस ह्या कोर्समार्फत जे आपल्याला स्वाध्याय सोडवायचे आहेत किंवा ते व्हिडिओ, प्रश्नपत्रिका ज्यावेळेस आपण एक टप्प्यानुसार पुढे जात असतो त्याप्रमाणे ही टक्केवारी देखील वाढत असते। तर ही टक्केवारी वाढत असताना आपल्याला सर्वप्रथम व्हिडिओ बघायचा आहे, त्यानंतर प्रश्नपत्रिका ह्या सोडून घ्यायचे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्वाध्याय देखील हे लिहून घ्यायचे। तर
हे सर्व करत असताना ज्यावेळेस आपण बघत असतो तर हे बघा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की एकूण 12 घटक संच हे इथं आहेत. त्यानंतर 12 घटक संचामध्ये बरीच अशी व्हिडिओ आहे. तर सर्वप्रथम जो घटक संच 00 म्हटला आहे प्रथम, तर तो कोर्सविषयी माहिती आहे. तर ती माहिती पूर्ण बघून घ्यायची आहे की ह्या कोर्समध्ये कशा स्वरूपात आपल्याला पुढं जायचं आहे. तर ते बघून घेतल्यानंतर पहिला घटक संच आपल्याला जर बघायचा असेल तर याला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे. तर पेज ओपन झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ हा सुरू होणार आहे आणि तो व्हिडिओ आपल्याला पूर्ण म्हणजे आपल्याला 10 मिनटं म्हटले बघा. तर एकही सेकंद कमी न होता आपल्याला 10 मिनटं पूर्ण तो व्हिडिओ बघायचा आहे. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला तिथं व्हिडिओ पूर्ण झाला ह्याला क्लिक करायचं आहे. तर ते आपण प्रत्यक्ष करून बघणार आहे. त्यानंतर इथं प्रश्न मंजुषा म्हटलं आहे. तर इथं जे प्रश्नपत्रिका आहे तर ते आपल्याला इथं क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपली प्रश्नपत्रिका इथं येणार आहे. प्रश्नपत्रिका आल्यानंतर आपण ती पूर्ण केल्यानंतर इथं हिरवं चिन्ह हे बघा पूर्ण झाल्यानंतर हिरवं चिन्ह हे येणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण कोर्स करून घ्यायचं आहे. तर पूर्ण कोर्स करत असताना तुम्हाला समजावे यासाठी ही जर प्रश्नपत्रिका आपलं पूर्ण असेल तर इथं आपण प्रश्नपत्रिका बघू. जर आपण पूर्ण इथं प्रश्न सोडवले तर इथं आपल्याला दिलेले आहे की आपल्याला कोणती संधी मिळाली होती. पहिली संधीमध्ये आपण ही प्रश्नपत्रिका सोडवली आहे. तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 प्रश्न होते. त्यापैकी आपण 3 सोडवलेले आहे. एक प्रश्न आपला चुकीचा होता. तर अशा प्रकारे आपल्याला इथं पूर्ण माहिती ही प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर मिळणार आहे. त्यानंतर इथं अभ्यासक्रमाकडे परत जा ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हे बघा आपल्याला अशा प्रकारे आपले जे घटक संच आहे त्या ठिकाणी आपण येत असतो. तर अशा प्रकारे हे बघा आपण समजावयासाठी बालहक्क हा जो पहिला व्हिडिओ आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला व्हिडिओ हा चालू होणार आहे. तर व्हिडिओ आपल्याला किती मिनिट बघायचं आहे? 8 मिनिट पूर्ण बघायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर येथे क्लिक करा ही सूचना दिलेली बघा. तर ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि आपल्याला आपल्या अभ्यासक्रमाकडे जायचं आहे. किंवा जर तुम्हाला प्रश्नपत्रिका लगेच सोडवायची असेल तर इथं प्रश्न मंजुषा म्हटले त्याला क्लिक केल्यानंतर इथं आपली प्रश्नपत्रिका ही ओपन होणार आहे. तर अशा प्रकारे हे अतिशय सोप्या पद्धतीने आहे. तर ते तुम्ही सगळ्यांनी पूर्ण करायचे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं तर स्वाध्याय कशा प्रकारे लिहायचा. तर आपल्याला जे पुस्तक दिलेलं आहे तर त्या पुस्तकाच्या त्याच्यामध्ये आपल्याला सगळे घटक संच आपल्याला सविस्तर दिलेले आहे. त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. तर जो घटक संच पहिला म्हणजे जो पहिला धडा संपणार आहे तो धडा संपल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला प्रश्न विचारले जात होते धड्याच्या शेवटी त्याचप्रमाणे हे घटक संचाच्या शेवटी बघा या ठिकाणी आपल्याला स्वाध्याय म्हटले आहे. तर तो स्वाध्याय अतिशय सोप्या पद्धतीने आहे. तर तुम्ही तो अतिशय स्वच्छ अक्षरात सुटसुटीत लिहून घ्यायचे आहे. जर तुम्हाला वाटत असेल की माझे अक्षर व्यवस्थित नाही तर तुम्ही तो स्वाध्याय इतरांकडून देखील लिहू शकतात. कारण त्याचा फायदा असा आहे जर आपल्याला कमी मार्क्स मिळाले तर ह्या स्वाध्यायामधून आपल्याला एक्स्ट्रा म्हणजे अतिरिक्त मार्क हे दिले जातील आणि आपल्याला उत्तीर्ण होता येईल. तर पहिला प्रश्न अतिशय सोपा आहे बघा. तुमच्या गावामध्ये कोणकोणत्या भाषा ह्या बोलल्या जात असतात? तर आपल्या सगळ्या अंगणवाडी सेविकांना माहिती आहे की आपल्या कार्यक्षेत्रात कुठल्या भाषा बोलल्या जातात. तर त्याचा थोडक्यात इथं उल्लेख करायचा आहे. आणि मुलांबरोबर जर संवाद साधताना तुम्हाला काही प्रश्न जर इथं येत असेल तर ते आपल्याला इथं सविस्तर लिहायचे. दुसरा प्रश्न बघा तुमची अंगणवाडी आणि जवळची प्राथमिक शाळा यांच्या विचारात घेऊन जर तुम्हाला जाणवेल असे 5 दुवे आपल्याला इथं लिहायचे. तर आपली अंगणवाडी आणि आपली प्राथमिक शाळाबरोबर आपलं ज्यावेळेस आपण एकत्रित होत असतो असे 5 कार्यक्रम आपल्याला लिहायचे. जसे आपण सांस्कृतिक कार्यक्रमात एकत्र होत असतो, काही सणासुदीत एकत्र येत असतो. तर अशा प्रकारे 5 दुवे आपल्याला इथं लिहायचे. तिसरा बघा वेगवेगळ्या भाषा बोलताना मुलं वर्गात असतील तर त्यांच्या एकमेकांचा कसा प्रकारे संवाद होत असतो तर त्याचं आपल्याला थोडक्यात स्पष्टीकरण द्यायचं आहे. तर अशा प्रकारे पहिलं जो स्वाध्याय आहे तर पहिला जो घटक संच आहे तर त्याचा जो स्वाध्याय आहे तर त्याच्यामध्ये हे 6 प्रश्न आहे तर त्या प्रश्नाची थोडक्यात माहिती द्यायची आहे. त्यालाच आपण स्वाध्याय म्हणतो. तर अशा प्रकारे जो हा आपल्याला शिक्षिका बनण्यासाठी जो आपल्याला कोर्स दिलेला आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आपल्याला आपलं जो रजिस्ट्रेशन म्हणतो नावनोंदणी तर आपल्याला ते युनिलर्नमध्ये आपली नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे आपल्याला ते घटक संच पूर्ण बघायचे आहे. तर सगळे व्हिडिओ हे पूर्ण करायचे आहे. त्यानंतर त्या घटक संचामध्ये असणारे सगळे प्रश्न हे आपल्याला सोडवायचे आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं जर त्या प्रश्नपत्रिकामध्ये आपल्या चुका जास्त होत आहे असं जर वाटत असेल तर तुम्ही पहिल्या सुरुवातीपासून जी प्रश्नपत्रिका आहे तर त्यांची सगळ्यांची नोंदणी ही वहीमध्ये करून घ्यायची आहे. कारण ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिका सोडवत असतो त्याच्यामध्ये चुकीचे
उत्तरे किंवा बरोबर उत्तर हे सगळं आपल्याला तिथं दाखवत असतं. तर ते आपण लिहून घ्यायचे, जेणेकरून जर दुसरी संधी प्राप्त झाली तर आपण जास्तीत जास्त मार्क हे मिळवू शकतो. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपलं स्वाध्याय लेखन हे करणे गरजेचं आहे. कारण स्वाध्याय लेखनामुळे आपल्याला मदत होणार आहे. तर एवढे बाल शिक्षण प्रमाणपत्रासाठी हे जे त्यांनी टार्गेट दिलेले आहे, तर ते आपल्याला सगळे पूर्ण करायचे आहेत. आणि जो दुसरा टप्पा आहे 12वी पासून कमी शिक्षणाचं, त्या सेविकांनी देखील आपल्या ज्या इतर भगिनी हे सगळं करत आहेत त्यांच्याजवळ थोडंसं जाऊन बसायचे, जेणेकरून दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला त्यांची खूप मदत होणार आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्हाला नक्कीच समजले असेल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्या अंगणवाडी सेविकांना शिक्षिकेचा दर्जा प्राप्त व्हाव्या आणि ज्या मदतनीस ह्या सेविका होणार आहात, ज्यांची पदोन्नती होणार आहे, तर त्यांनी देखील हा व्हिडिओ बघायचा आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी एकमेकांना शेअर करावे आणि एकमेकांना मदत करावी ही आशा करते. धन्यवाद.